मला असं वाटतं की $1 ट्रिलियन पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचू शकतो. अध्यक्ष महोदय, मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची जी सांगायची आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज देण्याबाबत माननीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. आज शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत जी आपण घोषणा केली त्यामध्ये परिस्थिती काय की आपण अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत पात्र शेतकरी, मला सांगा अर्जुनराव, पात्र म्हणजे कोण शेतकरी? कुठच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आपण हे कर्ज देणार आहोत त्याची व्याख्या आमच्यासमोर नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पात्र शेतकरी जो आहे, आज 95 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देणं आवश्यक आहे. पण पात्रतेच्या अटीनुसार गेले 2 दिवसात जे काय आकडे समोर येत आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख शेतकरी या पात्रतेच्या अटीनुसार या कर्जाला मुकणार आहेत. आणि मग नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत ते कोण आहेत? त्यांना 50,000 रुपये आपण कसे देणार आहोत? आणि मला सांगा की ज्यांनी कर्ज घेतली आहेत ती पिकावरती कर्ज घेतली, पण शेतीच्या उद्योगावरती असतील, मग एक ट्रॅक्टर घेतला असेल, शेतीचं अवजार घेतलं असेल, तर त्याच्यावरती घेतलेलं कर्ज 2 लाखापर्यंत आपण माफ करणार का? हा देखील प्रश्न आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी अर्थसंकल्पावरती जेव्हा या ठिकाणी भाषण होईल तेव्हा अर्थमंत्र्यांनी या गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने याकडे बघतोय आणि म्हणून मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प केवळ मुठभर धनधानग्यांचं हित जपण्यासाठी आहे, कंत्राटदारांचे किस्से भरण्यासाठी आहे, आकड्याची केलेली लपवाछपवी आहे. त्यातून राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार, तरुण आणि सामान्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. पायाभूत सोयी सुविधांच्या नावावर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्राच्या तोंडावर केलेली धुळफेक आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे, केलेली इव्हेंटबाजी आहे. वास्तवात सर्वसामान्यांच्या पदरात काही पडत नाही असं जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेस आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. तर महाराष्ट्रात श्रीलंकेच्या वाटेवर जायची वेळ आली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या त्रुटीचा फेरविचार व्हावा आणि महाराष्ट्राला या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस कृती आराखडा मांडावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून मी अर्थसंकल्पामध्ये बोलत असताना माननीय अर्थमंत्र्यांकडे अपेक्षा करतो त्यांच्या उत्तरामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या त्रुटी म्हणून मी दाखवल्या त्याचं सविस्तर उत्तर जर आम्हाला मिळालं तर खऱ्या अर्थाने 13 कोटी महाराष्ट्र म्हणण्यातल्या जनतेचे प्रश्न या ठिकाणी जे मांडले त्याला कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे. अमीनभाई पटेल. नहीं उसमें अर्जुन. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.